अभ्यासक्रम रचनेतील आधुनिक प्रवाह. आता अभ्यासक्रम रचनेतील आधुनिक प्रवाह जो हा पॉईंट आहे, तर याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाशी जे काही जडणघडण या अभ्यासक्रमावरून होते हे तुम्हाला हे माहीतच आहे. तर यामध्ये शालेय जीवनात अभ्यासक्रमाला ज्या प्रकारे महत्त्व आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्थान महत्त्वाचं आहे. सध्याचा अभ्यासक्रम विविध प्रवाहावर आधारित आहे. जे काही प्रवाह आहेत त्यावरती हा अभ्यासक्रम आधारित आहे असं आपल्याला दिसून येतं. तर अभ्यासक्रमाचे विविध प्रवाह जर तुमचे लक्षात घेतले तर याचे 7 प्रवाह आहेत. तर पहिला आहे समन्वयात्मक अभ्यासक्रम. त्यानंतर आहे विषय केंद्रित अभ्यासक्रम. तिसरा आहे ज्ञानरचनावादी. ज्ञानरचनावादी अभ्यासक्रम. चौथा आहे कृती केंद्रित. कृती केंद्रित. पाचवा आहे ते अनुभवावर आधारित. अनुभवावर आधारित अभ्यासक्रम. आणि नंतर आहे ती रेषीय गरजा पूर्ण करणारा अभ्यासक्रम. रेषीय गरजा पूर्ती करणारा अभ्यासक्रम. रेषीय गरजा पूर्ती करणारा अभ्यासक्रम. आणि शेवटचा आहे तो आहे क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम. क्षमताधिष्ठित. यालाच आपण काय म्हणतो? कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन, ज्याला आता सध्या महत्त्व आहे. आणि आपण क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आता पाहणार आहोत. कुठला? क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर हा क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम नेमकं काय आहे? तर अभ्यासक्रम म्हणजे उद्दिष्ट आणि विशिष्ट उद्दिष्टांची समाविष्ट असलेले विधान, म्हणजे आशयाची निवड व त्याचे संघटन जिथं दर्शवलेलं असतं तिथं अभ्यासक्रम असतो असं आपल्याला म्हणता येईल. A curriculum usually contains a statement of objectives and specific objectives. It indicates some solution and organization of content. जे तुमच्या लक्षात आलं असेल की आशयाची निवड आणि संघटन जेव्हा एकत्र येतं त्यामध्ये असणारी जी उद्दिष्ट पूर्तता असते ते करणं म्हणजेच काय म्हणतो आपण? अभ्यासक्रम असं म्हणतो. बरोबर? तर विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण पण अर्थपूर्ण अध्ययन अनुभवांची जी काही शृंखला आहे निर्माण करून देऊन त्यामध्ये त्यांच्यामध्ये कौशल्याचं विकसन केलं जातं. व्यक्तिमत्व सृजनशीलतेचा विकास तिथे केला जातो. हे आपण अभ्यासक्रमाच्या मार्फत करू शकतो. तसंच पुढे आपल्याला असं देखील सांगता येईल की क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमामध्ये
वाढलेली आहे. त्याची वैशिष्ट्ये देखील तेवढीच महत्त्वाची आहेत. आता या क्षमतानिष्ठ अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय सांगता येईल? तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल वैयक्तिक आणि सामूहिक क्षमतांच्या विकसनावर भर देणे. आता वैयक्तिक आणि सामूहिक क्षमतांच्या जेव्हा विकसनावर भर देतो ची वैशिष्ट्ये आता याचं पहिलं वैशिष्ट्य आहे आता क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम जो आहे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर विद्यार्थ्याच्या वैयक्तिक आणि सामूहिक क्षमतांचा विकास करायचा आहे की विद्यार्थ्याची क्षमता काय आहे तो कितपत एखादी गोष्ट सांगितली तो कितपत ग्रहण करू शकतो या देखील गोष्टी तर माहीत असणं गरजेचं आहे. चित्रकलेमध्ये कुठला विद्यार्थी हुशार आहे किंवा त्या विद्यार्थ्याला एखाद्या गोष्टीचं किती ज्ञान आहे हे सगळं ज्ञान किती आहे हे देखील तुम्ही तपासायला पाहिजे. म्हणजे वैयक्तिक व सामूहिक क्षमतांचा विकास. दुसरं आपल्याला असं सांगता येईल अध्ययन निष्पत्ती जी आहे जे एखादा कंटेंट आपण शिकवलं त्याच्यावर त्या विद्यार्थ्याला काय समजलं आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचं फलितचे वित्त त्याच्यामध्ये विविधतावर फलनिष्पत्ती या देखील केंद्रीभूत बाबी आपण तर सांगू शकतो. म्हणजे अध्ययन निष्पत्तीतील विविधता आणि फलनिष्पत्ती यावरती आपल्याला हा अभ्यासक्रम केंद्रीभूत असणं गरजेचं आहे. दुसरं आपण सांगू शकतो एक फलनिष्पत्ती. त्यानंतर एकात्मिक बहुविद्याशाखीय समग्र स्वतंत्र क्रमणित दृष्टिकोन क्रमणित अध्ययन किंवा ज्याला आपण अभिक्रमित अध्ययन म्हणतो ते देखील इथे महत्त्वाचं आहे. म्हणजे पारंपरिक आधुनिक अध्यापन पद्धतीवर भर देणारा असावा. म्हणजे पारंपरिक अध्यापन पद्धती महत्त्वाची आहे. त्यानंतर फक्त शिक्षण साधन म्हणून आपण तिथे वापरायचा नाही तर पालक देखील तिथे तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण पालक हा समाजामध्ये व्यक्तीशी रिलेटेड आहे. व्यक्तीमध्ये जी आंतरक्रिया होते त्याचबरोबर विद्यापीठ संगणक ग्रंथालय भाषा प्रयोगशाळा संदर्भ पुस्तक इत्यादी जे साधन स्रोत आहेत याचा समावेश देखील या क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाच्या वैशिष्ट्यामध्ये करता येतो. कारण का जे काही साधन स्रोत आहे शिक्षक साधन स्रोत आहे असं नाही तर जे काही तुम्ही वापरणार तर प्रत्येक तिथं साधन स्रोत म्हणून आपण वापरू शकतो. आता ही वैशिष्ट्ये झाली. मग या क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमातील शिक्षक कसा असला पाहिजे तर यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांची बांधिलकी जपणार असावा. म्हणजे काय तर ज्या क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये आहेत त्या तुम्ही पहिला जाणून घेणे गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी हुशार असतो एखादा पाठीमागच्या बेंचवर बसतो एखादा थोडासा एखाद्या विषयामध्ये कच्चा असतो तर तो का कच्चा आहे हे त्या शिक्षकांनी जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे क्षमता जी काय बांधिलकी आपण क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम म्हणतो परंतु जी बांधिलकी आहे ज्याला आपण कॉम्पिटन्सी म्हणतो ती कॉम्पिटन्सी जी आहे ती आपण विद्यार्थ्याशी आपण जे शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यासाठी आहेत ही जी बाब आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याला ज्ञान देणं गरजेचं आहे. पहिलं ज्ञान त्या शिक्षकाला पाहिजे तर तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवू शकतो. कारण आत्ताचा विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे त्याच्या हातामध्ये काय आहे स्मार्टफोन आहे त्याच्यामुळे त्याला सगळं अद्ययावत ज्ञान आहे. आपल्याला देखील ते ज्ञान महत्त्वाचं आहे.
रोजचं न्यूजपेपर वाचणं, त्यातल्या घडामोडी पाहणं, त्याचबरोबर जी काही इतर माहिती आहे त्या विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून समाजाशी बांधिलकी जपणारा देखील तो असला पाहिजे. म्हणजे या शिक्षकाला फक्त पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, तर काय समाजामध्ये काय चालले आहेत, त्या घडामोडी काय आहेत हे देखील त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे, साधं उदाहरण, आता आपण हॉटेलमध्ये जावा किंवा इतर ठिकाणी वर्किंग प्लेस ठिकाणी जा, तिथं रोबोट काम करतात. कारण आता काय झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे किंवा ब्रेनमध्ये छोटीशी लावून त्याच्यावरती देखील काही कामं चालू आहेत. म्हणजे हे जे आधुनिकता आलेली आहे ती त्या शिक्षकांना माहीत असणं गरजेचं आहे, ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. व्यवसायाशी संबंधित बांधिलकी देखील त्यांनी जपली पाहिजे, जेणेकरून उत्कृष्ट कार्यमानाची बांधिलकी जपणारा असावा. या अभ्यासक्रमाद्वारे मूलभूत मानवी मूल्यांची जपणूक देखील करणारा असावा. मूल्य पहिले शिक्षकामध्ये असणं गरजेचं आहे, तर ती विद्यार्थ्यांमध्ये येते. आता तुम्ही म्हणाल ती कशी, तर पहिल्यांदा शिक्षकांनी ती जपली पाहिजे. शिक्षकांनी नीटनेटकं वर्गामध्ये गेलं पाहिजे, स्वच्छतेचा अंगीकार त्याने केला पाहिजे, बांधिलकी त्यांनी जपली पाहिजे. वक्तशीरपणा पहिले शिक्षकांच्या अंगी असेल तरच तो विद्यार्थी करेल. साधं उदाहरण घ्या, आपण आपल्या घरामध्ये जरी गेला आणि लहान मुलांना आपण शाळेमध्ये सोडतो बघा, शाळेतून आल्यावर आपण ते अभ्यास करत असतात, आपण बघत असतो, आपण सांगत असतो हे असं नाही असं आहे, पण ते आपल्या मुलांना पटत नाही का, त्यांच्या शिक्षकांनी सांगितलेलं असतं, त्यांच्या टीचरना ते सांगितलेलं असतं. मग शिक्षकांवरती जो विश्वास जास्त कुणाचा आहे तर त्या विद्यार्थ्याचा आहे. तर आम्ही सांगितलं तरी ते मुलं ऐकत नाहीत आमची, का तर शिक्षकांनी आमच्या असं सांगितलंय. मग जेव्हा ते शिक्षक दुरुस्त करतील तेव्हाच ती गोष्ट दुरुस्त होणार आहे. म्हणून शिक्षकांनी परिपूर्ण असणं गरजेचं आहे. शिक्षकाला प्रत्येक ज्ञान तिथं असणं गरजेचं आहे. म्हणजे जी क्षमतानिष्ठ अध्यापन पद्धती आलेली आहे, अभ्यासक्रमामध्ये ते क्षमतानिष्ठ अभ्यासक्रम आलेला आहे, ते कशासाठी आलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की जे काही आपली बांधिलकी आहे विद्यार्थ्यांशी रिलेटेड आपण जे करणार आहोत, ज्या गोष्टी शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी असतो, आता तो एक म्हणजे गोष्ट ही झालेली आहे की छडी लोक पावलेली आहे, विद्यार्थ्याला बोलायचं नाही, ह्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु आता आपण त्या विद्यार्थ्याला सांगू शकतो, समजून देऊ शकतो. एक मार्गदर्शकाची, एक सुलभकाराची तिथे भूमिका महत्त्वाची आहे आणि ती आपण जपणं गरजेचं आहे. तरच आपले क्षमतानिष्ठ अभ्यासक्रम जो आहे तो आपला परिपूर्ण होऊ शकतो आणि त्यासाठी शिक्षकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.